सर, आजची मुलाखत ही अनिल थत्ते घेत नसून संजय राऊत घेत. अरे बापरे. काय झालं की संजय म्हणाला की ज्या दिवशी भाजपचा महापौर शपथ घेईल महापौर पदाची मुंबईमध्ये, तो काळा दिवस असेल. तर आता त्याचे दिल्लीची ती लाईव्ह झाल्यावर नेहमीप्रमाणे मी त्याला म्हटलं की हा असं झालं तसं झालं. त्याला म्हटलं काय रे, भाजपचं यांनी शपथ घेतली तर काळा दिवस असं का म्हणालास तू? तर तो म्हणाला की तुझ्यावर ते प्राध्यापक नेने बसतात ना, तर आणि ते भारतीय जनता पक्षाचे आहेत. तर म्हणे त्यांना तू एक प्रश्न विचार आणि सांग माझ्या नावाने, मी विचारलाय. महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांच्या वतीने तो प्रश्न मी विचारतोय. प्राध्यापक नेन्यांना म्हणून द्या उत्तर की भारतीय जनता पक्ष त्याची प्रतिमा ही अमराठी माणसांचा पक्ष अशी आहे का नाही? तर तो म्हणाला आहे असं माझं मत आहे. पूर्वी हा शेठजी भटजींचा प्रश्न होता, पण आता एक फडणवीस भटजीचा अपवाद वगळता हा नुसत्या शेठजींचाच प्रश्न पक्ष झालेला आहे. तर भाजपची प्रतिमा ही मी म्हणतो तशी काळा दिवस मानावा अशी आहे का नाही विचार, आणि त्यांना म्हणून द्या आता खरं उत्तर द्या. अनिलजी, संजयजी, माझं उत्तर यावरती हे आहे, जे फडणवीसांनी मागे एकदा बोललं होतं ते मी प्रथम आपली आठवण आपल्याला करून देऊ इच्छितो की तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, आणि तुम्ही म्हणजे मुंबई नाही. त्यामुळे काळा दिवस हा तुमच्यासाठी 100% असणार आहे, आणि तो तुम्हाला काळा दिवस वाटला म्हणून आम्ही तो साजरा करणार आहोत. ऍक्च्युली हे सगळ्यात पहिलं. दुसरं, ह्याचंच एक्सटेन्शन की तुम्हाला वाटतंय की भाजप हा शेठजी भटजींचा पक्ष होता, किंवा भाजप आता फडणवीस भटजी आहेत पण तो असा शेठजींचा उरलाय वगैरे. पण आत्ता ज्या ज्या निवडणुका झाल्या आहेत, विधानसभेच्या झाल्या, त्यानंतर नगरपंचायतींच्या झाल्या, त्यानंतर महापालिकेच्या झाल्या, आणि उद्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या, महाराष्ट्राच्या जनतेनी, तुमच्या भाषेतच सांगायचं तर महाराष्ट्राच्या जनतेनी एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3 वेळेला हे दाखवून दिलंय की भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि सगळ्यात जास्त जनाधार असलेला पक्ष आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा शेठजी भटजी किंवा तुम्ही जे अमराठी वगैरे तुम्ही जे काय म्हणताय ते सगळं म्हणजे हे तुमच्या इट इज अ फिगमेंट ऑफ युअर इमॅजिनेशन. बघा नेनेजी, तुम्ही मुंबई पुरतं बोला, तुम्ही महाराष्ट्रावर जाऊ नका. मी मुंबईत त्या दिवशी काळा दिवस असेल असं म्हणाल. मग मुंबईमध्ये पण मी म्हटलं त्याप्रमाणे की मुंबई म्हणजे तुम्ही नाही. सगळ्यात पहिलं, 25 वर्ष तुम्ही मुंबईमध्ये सत्ता गाजवली, ती भारतीय जनता पार्टीने टेकू दिल्यामुळे गाजवली. गेल्या 25 वर्षामध्ये एकही वेळ अशी होत नव्हती की जिथे तुम्हाला स्वबळावरती निर्विवाद बहुमत मिळालं होतं. मग बहुमतापासून तुम्ही जे दूर होता. संजय स्टॅनली मी विचारतो, 25 वर्ष तुम्ही आमच्या बरोबर होता, तर 25 वर्षाच्या भ्रष्टाचाराबद्दल आम्ही एकटेच दोषी कसे? मी तुम्हाला तेच सांगतोय. दोष आमचा आणि गुण तुमचे. नाही, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो याच्यावरती. संजय बोलतोय, मी नाही बोलत. हो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही मला इंटरप्ट केलं त्यावेळेला मी जे हाच मुद्दा मांडत होतो की बहुमत आणि सर्वात मोठी पार्टी ह्यामधली जी गॅप असायची, जी दुरी असायची, ती भारतीय जनता पार्टी भरून काढायची तुमच्यासाठी. त्यामुळे जर का 70 किंवा 75 जागा तुम्हाला मिळणार असतील, 100 जागा असल्यावरती, तर भारतीय जनता पार्टीकडे त्या छोट्या 25 जागा असायच्या, ज्या भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने अतिशय कमी असायच्या, कारण पण तुम्ही जास्त द्यायचाच नाहीत. आणि बाळासाहेबांचा सन्मान म्हणून भारतीय जनता पार्टी नेहमी इथे धाकल्या भावाची भूमिका घेत आलेली होती. पण त्या 25च्या बळावरती तुमची तिथे सत्ता यायची, आणि ती सत्ता तुमची निर्विवादच असायची. तुमच्याकडे महापौर पद असायचं, तुमच्याकडे स्टँडिंग असायचं, सगळी महत्वाची खाती तुमच्याकडे असायची. एक डेकोरेटिव्ह म्हणून तुम्ही डेप्युटी महापौर पद जे संविधानिक नाहीये ते तुम्ही भारतीय जनता पार्टीला द्यायचा. हा, पण महत्वाची गोष्ट अशी आहे की एवढा प्रचंड
भ्रष्टाचार झाला हे आरोप बिरोप करता आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते 82-84च्या वेळेला दावा केला होता की आम्ही कुठलंही पद घेणार नाही, आम्ही पहारेकरी राहणार. मग तुम्हाला लाज नाही वाटत? तुम्ही पारा काय दिला आमच्यावर? नाही, असं आहे की केवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालाय हे तुमच्या म्हणजे आपण जर का 2017 ते 2022 नंतर महापालिका नव्हती अस्तित्वात आणि आता अजून गठीत व्हायची आहे, तर शेवटच्या 2 महापालिका म्हणजे 17 आणि 22 जर का बघितल्या किंवा त्याच्या आधीची पण एक 12 पासून जर का बघितलं तर तुमचेच स्टँडिंगचे गत 2 जे यशवंत जाधव आहे, यशवंत जाधव आणि राहुल शेवाळे यांनीच तुम्हाला एक्सपोज केलंय की ते किती पैसे पोहोचवायचे तुमच्याकडे. यशवंत जाधवनी 9,000 कोटी म्हणून ते आम्ही बोलण्याची गरजच नाहीये, ते तुमचेच लोक बोललेत. पण सर, यशवंत जाधवनी सांगितलेला आणखीन एक मुद्दा आहे जो मी संजय राऊत म्हणून तुम्हाला सांगू शकतो की आम्ही जे मातोश्रीवर पोहोचत होते ते पित्राश्रींचा देखील त्याच्यामध्ये हिस्सा असल्याशिवाय मातोश्रीवर जाऊ शकत नव्हते, हे त्याचं वाक्य आहे. आणखीन त्यांचे कोण पिताश्री असतील तर मला माहित नाही. भारतीय जनता पार्टी आम्ही तर छोटेसे लहान भाऊ म्हणायचे आम्हाला. पिताश्री 84-82 काय लहान? नाही 84 स्टँडिंग कमिटीमध्ये कोणत्याही एकमताने पास होतो. 84 ऐकून घ्या. स्टँडिंग कमिटीमध्ये जे आपण बहुमताने नाही होत. ऐकून घ्या, स्टँडिंग कमिटी यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ करू. मग त्याच्यामध्ये मला आणखी बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत, त्या सगळ्यात बोलू. आणि स्टँडिंग कमिटी हा हमाम आहे मी तर म्हणतो. आणि हमामामध्ये जशी माणसं असतात तशी त्या स्टँडिंग कमिटीवरती सगळी माणसं वर्षानुवर्ष असतात. सगळ्यांना भाजपची असली तरी नंगीच असतात सगळे. मी पक्ष त्याच्यामध्ये गुण किंवा एक अवगुण एकाला आहे आणि बाकी सगळे गुणी असं म्हणत नाही. सगळे पक्ष असतात त्याच्यामध्ये. त्यामुळे स्टँडिंग कमिटी त्याच्या योग्य होणारा भ्रष्टाचार वगैरे हा विषयावरती वेगळा व्हिडिओ पूर्ण 1 तासाचा होऊ शकतो. माझं एवढंच म्हणणं आहे की जर का तुम्ही 1,000 कोटी रुपये घेणार असलात आणि दुसऱ्यांनी कोणीतरी पाकिटांच्या थ्रू इतर सगळ्यांचे 1 कोटी होत असतील तर चर्चा 1,000 कोटाचीच होणार सर. असं 1 कोटाची नाही. असं मी 50-55 वर्ष महापालिका बघतोय, तुम्ही पण बघताय. 1,000 कोटीच्या अगेन्स्ट 1 कोटी नसतात. हे बघा, आता म्हणजे मी तुम्हाला सांगतो की महापालिकेमध्ये महापौर माझे किती मित्र होते, तुमच्याही ओळखीचे होते, इकडे होते तिकडे होते. आज अशी स्थिती आहे की विरोधी पक्ष नेता जो असतो, मुंबईत असो, ठाण्यात असो, कुठेही माहित नाही देशाचा नाही, महापालिकेचा, त्याला महापौराला जर 100 रुपये मिळाले तर त्याला 25 रुपये द्यावेच लागतात, तरच ते 100 रुपये तो घेऊ शकतो. बरोबर. मग आमचा विरोधी पक्ष नेता आहे ते वगैरे सगळं काय होतं काय? विरोधी पक्ष नेता नव्हताच भारतीय जनता पार्टीकडे. भारतीय जनता पार्टी 82 नगरसेवक जे होते ते सहयोगी होते. ते 84 नगरसेवक जे शिवसेनेचे होते, जे पुढे 90 झाले, मनसेचे 6 नगरसेवक त्यांनी फोडले आणि आपल्याकडे घेतले. तर त्यानंतर भारतीय जनता पार्टी यांना समर्थन देत होती. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही सत्ताधारी गटाच्या तिथेच बसायची. पदं नव्हती घेतली पण बसायचे ते सत्ताधारी गटातच. विरोधी पक्ष नेता काँग्रेसचे होते रवी राजा, जे पुढे भारतीय जनता पार्टीत आले यावर्षी. तर अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही मोठा भ्रष्टाचार करताय, त्यामुळे चर्चा त्याचीच होणार. नाही आणि चर्चा करताना तुम्हाला नैतिक अधिकार आहे का चर्चा करायचा? आमच्या बरोबर सहयोगी होतात ना तुम्ही. नाही असं जर का आमची पार्टनरशिप आहे तुमच्याशी. नाही असं जर का झालं, ऐका ना, असं जर का माय पार्टनर असं जर का असेल, क्राईम अँड पुण्य आणि पाप दोन्ही, मग वाल्या कोणी नका होऊ. असं कोणीची फॅमिली करताय तुम्ही. असं जर का तुमचं म्हणणं ग्राह्य धरलं आपण ना, तर माझं काय म्हणणं आहे की देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे 2 पक्ष सोडले तर अन्य कुठच्याही पक्षाला आपलं तोंड उघडायचा अधिकार नाही, हक्क नाही. कारण की यू आर ऑल्सो पार्टनर्स इन एव्हरीथिंग. आणि राष्ट्रीय पक्ष 2च आहेत, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस. त्यामुळे इतर पक्षांना बोलण्याचाच अधिकार नाही त्यांच्याबद्दल काही. आणि राऊतांना तर नाहीच नाही. ते कुठच्या तोंडाने बोलतायत? म्हणजे आपली उघडली जीभ लावली टाळायला आणि रोज सकाळी 9 वाजता तो भोंगा वाजवायचा. तुम्ही मला सांगा की जर तुम्ही एवढे आम्हाला तुच्छ लेखता, राऊत म्हणजे भिकारडा आहे, भिकारचोट आहे, तर तो काय बोलतो? मी भिकारचोट म्हणणार नाही. म्हणजे तुमचे लोक म्हणतात बीजेपीचे. तुम्ही मला सांगा की अख्ख्या बीजेपी मध्ये एवढे शेकडो नेते, त्यांच्यापैकी कोणाकडे कोणी सकाळी जात नाही, माझ्याकडे काय येतात?
आता तुम्हाला एक ह्याचं उदाहरण जर का द्यायचं सांगा ना. झालं, उदाहरण द्यायचं झालं, मी काय असं बोलतो की ज्याच्यामुळे सगळ्या मीडियाला असं वाटतं की याची दखल घेतली पाहिजे, हे दाखवलं पाहिजे, सरकारला जाब विचारणारा एक जबरदस्त आवाज म्हणून माझ्याकडे बघतात. जर का असं हे जर का झालं आणि तुम्हाला ऐका, डिफेन्सिव्ह जावं नाही, लागतं. नाही, नाही, आम्ही ऐका. बोलल्याची वाट बघत बसतात तुमचे प्रवक्ते की तो काय बोलतो, नाही. मग मी बोलतो. तुम्हाला सांगण्यासारखं काहीच नसतं, फक्त प्रतिवाद करण्याशिवाय काही नाही तुमच्याकडे. ह्याचं भाजपकडे. उत्तर मी वेगळ्या पद्धतीने देईन. एका ठिकाणी एक क्लासिकल कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच्या बाजूला दुसरं थिएटर असेल, तिथे तमाशा सुरू असतो. तर ही नॅचरल माणसातला अवगुण असेल, तो तमाशा बघायला पहिला जातो. क्लासिकल हे सांस्कृतिक कार्यक्रम बघायला नंतर जातो, किंवा फार कमी लोक हा बघायला येतात. ज्या बहुतांशी लोक हे तमाशा बघायला जातात. राऊत हे तमाशा आहे. हो, पण तुमच्याकडे तमासगीर होते आहे. तुम्ही सध्या कीर्तनकार बसवलाय नवनाथ बन नावाचा. मग ते तमासगीराला सर तुम्ही पण कमाल आहे. तमाशाचा जेव्हा फड रंगतो आणि सवाल जबाब होतात तेव्हा दोघेही तमासगीरच असतात. तुम्ही सगळे तमासगीर कोडाऊनमध्ये टाकून कीर्तनकार बाहेर आणणं, मग नाही, उत्तर द्यायला आता मला. आता ते आता हा काय नाही, हा आता- काय प्रकारे. कधी कधी मला असं वाटतं की मला उत्तर देणार तो नवनाथ बन. हे म्हणजे काय म्हणतात त्याला. नाही, एक आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो. यामध्ये अशा पद्धतीने बोलणं म्हणजे नवनाथ बनांवरती पण अन्याय होतोय असं. मी संजय राऊत आहे तसाच बोलणार. हो, बरोबर आहे. तर मी संजय राऊतांना उत्तर एवढंच देऊ इच्छितो की भारतीय जनता पार्टीकडे सुदैवानी आज इतकी मॅनपॉवर आहे, इतक्या प्रकारची वेगवेगळ्या स्तरातली, वेगवेगळ्या काय म्हणतो फील्ड्स मधली, सेक्टर्स मधले माणसं भारतीय जनता पार्टीचे समर्थक आहेत, ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत, की जसं घोडं मैदान त्या पद्धतीचा घोडा, अशा पद्धतीची रणनीती आखणं भारतीय जनता पार्टीला सोपं झालंय. त्यामुळे संजय राऊतांना त्याच्या भाषेत उत्तर देऊ शकणारा संजय राऊतांना उत्तर देतो. इन्फ्रास्ट्रक्चरच्या विषयी कुठे सेमिनार असेल किंवा काही गव्हर्नमेंटची प्लॅनिंगची वगैरे मीटिंग असेल, तर त्या मीटिंगमध्ये जाऊन पण तितकंच चांगलं योगदान देऊ शकेल असा पण मनुष्य भारतीय जनता पार्टीकडे आहे. त्याला तिकडे पाठवलं जातं. मनसेबद्दल काही बोलायचं असेल तर मनसेतनं आलेले काही चांगली माणसं आहेत भारतीय जनता पार्टी, ती त्यांना उत्तर देतात. हॉर्सेस फॉर कोर्सेस ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. जर हॉर्सेस फॉर कोर्सेस तुम्ही म्हणाल तर हा हॉर्स ज्या रेस कोर्सवर सतत खिंकाळत फिरतो त्याच्यासमोर हे खेचर आहे नवनाथ बन. जे काय असेल ते. हे कसं असतं माहितीये का, की शेवटी तो काय बोलतो त्याला काय बोलायला आहे का. ते कसं आहे माहिती, पाटणकर वैद्य पाटणकर काढा कधी प्यायलेत का तुम्ही. हो, तो म्हणजे मग तो म्हणजे संजय राऊत आहे आणि हे कॅस्ट्रोल एरंडेल रिफाईंड. हे जे एरंडेल आहे ना, त्या एरंडेलाच मानखुर्द मध्ये मुस्लिम बहुल वॉर्ड मधनं तो निवडून आलेला आहे. यावेळेला जनतेने निवडून दिलेला आहे. संजय राऊतला सांगा या मानखुर्द मध्ये आणि उभे राहा आणि निवडून येऊन दाखवा. नवनाथ बन आता निवडून आलेले आहेत तिथनं. त्यामुळे हे कंपॅरिझन आपण प्रत्येक स्तरावर बाकीचे जे नाही. आणि दणकावून बोलणारे त्याला का नाही देत chance? दुसरं थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर हे जे मुंबईचा आणि अमराठी तुम्ही जे बोलताय, नाही तो तिकडे येऊया सर. तर त्याच्यावरती मी आता तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो की मुंबई आहे, त्याचा 100 हे त्याची पॉप्युलेशन आहे असं पकडून चाला तुम्ही. मराठी किती लोक आहेत आज मुंबईमध्ये? मराठी लोक किती आहेत? 35 ते 36%. 100%पैकी. कबूल, बरोबर आहे. 37 म्हणतो आम्ही, पण माहिती आहे कमी आहेत. अगदी 40 पकडू आपण, तर 40% मराठी आहेत, 60% अमराठी आहेत. मग भाजप ही मुंबई मराठी लोकांची नाहीये, अमराठी लोकांची आहे वगैरे तुम्ही म्हणता. फरक यामध्ये एकच आहे, शिवसेना ही रिजनल पार्टी आहे, प्रादेशिक पक्ष आहे, आणि बाळासाहेबांनी त्यावेळेला जेव्हा स्थापन केला त्या शिवसेनेला त्यांनी मराठी माणसांना न्याय हक्कासाठी म्हणून ती आम्ही स्थापन करतोय अशी घोषणा केली. आणि त्यामुळे मराठी माणसाच्यासाठी शिवसेना असं एक समीकरण त्यावेळेला जुळलं गेलं. भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे. तो कुठच्या एका प्रादेशिक पक्षा किंवा एका प्रदेशातल्या लोकांना रिप्रेझेंट करत नाही, तो सगळ्या प्रदेशातल्या लोकांना रिप्रेझेंट करतो. आणि याचं मी तुम्हाला एक धावता आढावा घेऊन सांगतो. कारण की मुंबईमध्ये आपण जर का 40-60 असं जर का धरलं, आता ते 60चं विभागन नंतर करू आपण, पण मुंबईचे जे अध्यक्ष 1980 साली भारतीय जनता पार्टी स्थापन झाल्यानंतर जे झालेले आहेत, पहिले अध्यक्ष होते राम नाईक, दुसरे अध्यक्ष होते हशू अडवाणी, नंतर होते रामदास नायक,
नंतर होते वेदप्रकाश गोयल, हम्म, नंतर होते किरीट सोमय्या, हम्म. नंतर होते नाही, मला 4 मराठी दिसले. नंतर होते विनोद तावडे, त्याच्यानंतर झाले भाई गिरकर, त्याच्यानंतर होते प्रकाश मेहता, परत मराठी, त्याच्यानंतर राज पुरोहित, परत मराठी, मग झाले आशिष शेलार, मग झाले मंगल प्रभात लोढा, परत मराठी, मग झाले आशिष शेलार, आणि मग झाले अमित साटम. आता माझ्या मते भारतीय जनता पार्टीने किती मराठी झाले? 50-50 आहे. एक सुरेख बॅलन्स भारतीय जनता पार्टीने यामध्ये मेंटेन केलेलं आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये पण अमराठी जे आहेत त्याच्यामध्ये वेदप्रकाश गोयल जे आहेत हे उत्तर भारतीय आहेत, नंतर प्रकाश मेहता हे गुजराती आहेत, राज पुरोहित हे राजस्थानी होते, मंगल प्रभात लोढा हे राजस्थानी आहेत. म्हणजे त्यांनी, आणि हशू अडवाणी हे सिंधी होते. तर हे जे चांगलं इतकं व्यवस्थित बॅलन्स सगळ्या कम्युनिटीजना, सगळ्या काय म्हणतो आपण त्याला, प्रकारच्या लोकांना, सगळ्या भाषिकांना एकत्र घेऊन भारतीय जनता पार्टीने आपले अध्यक्ष मुद्दा मांडल्यामुळे जरा माझ्या डोक्यातलं संजय राऊत थोडं बाजूला ठेवतोय इथे मी. आता मी अनिल थत्ते म्हणून तुमच्याशी बोलतोय. मला एकदम आत्मपरीक्षण करावं असं वाटतं अनिल थत्ते म्हणून आणि संजय राऊत म्हणून पण, की शिवसेना उभाठा किंवा बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी, आता ही तुम्ही यादी वाचून दाखवली, त्यात निम्मे लोक निघाले अमराठी, तर राज्यसभेवर आम्ही जी माणसं पाठवली, मी तेच वाचणार होतो पुढे यादी, तर ती मराठी अमराठीचं काय प्रमाण आहे जरा सांगा, म्हणजे आम्हाला जरा थोडस शुद्धीवर आल्यासारखं पण होईल किंवा मी तुम्हाला तरी होऊ. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही राज्यसभेवरती त्यांनी मराठी माणसं जरूर पाठवली आहेत, पण जरा यादी जेव्हा त्यांच्याकडे द्या ना. नाही, मी आता तुम्हाला नावं जी सांगून देतो. मुकेश पटेलना त्यांनी पाठवलं, ते गुजराती होते. त्याच्यानंतर चंद्रिका केणी यांना त्यांनी पाठवलं, त्या पण मला वाटतं गुजरातीच होत्या. त्याच्यानंतर त्यांनी प्रितीश नंदीना पाठवलं. प्रितीश नंदी हे नॉर्थ इंडियन किंवा बंगाली असतील मला वाटतं. त्याच्यामध्ये तो धूतला पाठवलं, राजकुमार धूतना पाठवलं त्यांनी. राजकुमार धूत हे मारवाडी आहेत. आणि आता सध्या त्यांच्या आदित्य ठाकरेच्या कोणत्या प्रियांका चतुर्वेदी, त्या पण नॉन मराठी आहेत. संजय निरुपम हे नॉर्थ इंडियन होते. तर तुम्ही जे पाठवताय लोक, मग ते त्यावेळेला मराठी माणसं आठवण नाही आली तुम्हाला? सर, आता परत संजय राऊतच्या भूमिकेमध्ये, की उत्तर भारतीय किंवा गुजराती एखादा मंत्री असणं वेगळं आणि शहराचा मानाचा पहिला नागरिक हा मराठी असणं वेगळं. तुमचा पहिल्यापासून असा एकंदर कल होता की जर शिवसेनेने आमच्या लावून धरलं नसतं, मी संजय राऊत बोलतोय, लावून धरलं नसतं तर तुम्ही नक्की गुजराती लादला असता त्यावेळेला मुंबईला महापौर. हे तुम्हाला एक सोपं साधं, कारण तुम्हाला संधी मिळाल्याबरोबर मीरा भाईंदरला लावलात ना तुम्ही. मी तुम्हाला साधं सोपं उदाहरण देतो. मीरा भाईंदरचं आणि मुंबईशी कंपॅरिझन होऊ शकत नाही. मीरा भाईंदरमध्ये 70% लोक हे अमराठी भाषिक लोक आहेत. आणि मुंबईमध्ये ऐकून घ्या. आणि दुसरी गोष्ट, हे जर का असं असेल आणि या लॉजिकनी तुम्ही जर का चालणार असाल की असं असल्यामुळे असं अमराठी असूच नाही वगैरे, तर मग एक कल्पना करा, उद्या जर का प्रत्येक राज्यांनी आपापल्या ठिकाणी मराठी भाषिक लोक आम्हाला नकोत, किंवा हे जसे त्यांच्याशी मारझोड करतात तसे मराठी भाषिकांची करायला लागले इतर राज्यामध्ये, तर काय गंभीर परिस्थिती. कुठे महापौर मराठी झाल्याचे आहेत उदाहरण? नाही, कारण की मराठी माणसं कॉन्सन्ट्रेटेड अशी इंदूरला आहेत, भोपाळला आहे. इंदूर आणि भोपाळमध्ये आता तुम्हाला बडोद्याला आहे. नाही, मग इंदूरमध्ये आपल्याला मला थोडा रेकॉर्ड बघायला लागेल, पण आपल्या या बाई बडोदा आणि इंदूरमध्ये नक्की झालेले असतील असा माझा अंदाज आहे. आणि लोकसभेच्या हे सुमित्रा महाजन होत्या ना इंदूरमध्ये, आणि 6 टर्म होत्या. तर त्यामुळे हे नुसतं उगीच काहीतरी आपल्याला उद्धव ठाकरे सेनेकडे दुसरी माणसंच नाहीत म्हणून काय म्हणतो बाय डिफॉल्ट संजय राऊतांना ते पद मिळालंय. जर का उद्धव ठाकरेंकडे चांगली माणसं असती तर मला 100% गॅरंटी आहे, कारण की उद्धव ठाकरे एवढे सुशिक्षित आहेत आणि थोडी जाण आहे त्यांना, असं सगळे लोक म्हणतात. बरंच उद्धव ठाकरेंबद्दल बरं बोलतात. नाही, मी क्वालिफाय करतोय, ते सुशिक्षित आहेत तर आहेत, ते सभ्य, एरवी त्यांना ठरवतात त्यावेळेला सभ्यतेने वागायचं तर वागतात. तर त्यांच्याकडे जर का माणसं असती तर त्यांनी संजय राऊतांना खड्यासारखं बाजूला करून टाकलं असतं. हे तुमचा गैरसमज आहे.
त्यांना संजय राऊतनी शिवसेना जिवंत ठेवली आहे. माणसं असती तर नाही मी नाही, काय संजय म्हटलं राऊतनी जिवंत तुम्ही माझं बोलणं त्यांच्याकडे 50 माणसं आहेत, पण त्यातलं एकही संजय राऊत नाहीये. संजय राऊतने आज शिवसेना जिवंत ठेवली, ज्वलंत ठेवली. नाहीतर या निवडणुकीमध्ये जर संजय राऊत नसताना साहेब 20च्या वर नसती गेली शिवसेना. नाही हे मला वाटत नाहीये. हे शिवसेना 20 वरती गेली ती केवळ बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे गेलेली आहे. आज ही बाळासाहेबांची पुण्याई शिवसेनेला तारतीये, हे माझं अगदी स्पष्ट मत आहे. याच्यावर मी कोणाशी किती वेळ डिबेट करायला तयार आहे. आणखीन एक गोष्ट अशी आहे की तुम्ही शिवसेना फोडलीत कारण तुम्हाला मराठी माणसाला फोडायचं होतं. तुम्ही राष्ट्रवादी फोडलीत कारण तुम्हाला मराठी माणसाला फोडायचं होतं. म्हणजे मराठी माणसाची फोडाफोड हे तुमच्या भाजपचं एक जीवन मिशन आहे. आता तुम्ही शिवसेनाला मी मुंबईच्या बाहेर जातो मी जरा. नाही, मग त्यामुळे मी आता मुंबईच्या बाहेर जातो आणि मी तुम्हाला 1980 पासूनचे आमचे प्रदेश अध्यक्ष जे होते, मी आता मुंबईचे बोलले, प्रदेश अध्यक्षांची नावं सांगतो तुम्हाला. 80 ते 86 उत्तमराव पाटील, 86 ते 91 गोपीनाथ मुंडे, 91 ते 94 ना. स. फरांदे, 94 ते 2000 सूर्यभान वहाडणे, 2000 ते 2004 पांडुरंग फुंडकर, 2004 ते 2009 नितीन गडकरी, 2010 ते 2013 सुधीर मुनगंटीवार, 2013 ते 2015 देवेंद्र फडणवीस, 2015 ते 2019 रावसाहेब दानवे, 2019 ते 2022 चंद्रकांत पाटील, 2022 ते 2025 चंद्रशेखर बावनकुळे आणि आता 2025 पासून सध्याचे जे आहेत ते रवींद्र चव्हाण. ही काय मराठी नाही आहेत? सगळी मराठी आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला काहीतरी लेबल लावायचं म्हणून काहीतरी लावायचं. नाही नाही, ऐका. आणि हे तर समाजातल्या प्रत्येक स्तरातली माणसं अध्यक्ष झालेली आहेत. नाही, माझं म्हणणं असं आहे की संजय राऊतच्या मनामध्ये हा विचार येणार लगेच तुम्ही हे सांगत असताना की तुम्ही इतके हुशार आहात की तुम्ही मुंबईमध्ये भाषिक राजकारण खेळता आणि मुंबई बाहेर जातीय राजकारण खेळता भाजप. असं आम्ही करत नाही. तुम्ही एक महाराष्ट्रामध्ये जर का तुम्ही गेला असालच, पण तुम्ही एक जाऊन बघा. आपला महाराष्ट्र हा कधीच जातीयवादी नव्हता, हा कधीच भाष्यवादी नव्हता. काय नाही, ऐकून घ्या. तुम्ही सांगलीला जा, कोल्हापूरला जा, तिथे मारवाडी गुजराती माणसं असतात, त्यांची आडनावं लोढा असतील किंवा शहा असतील. आपल्यापेक्षा अस्खलित मराठी त्यांच्या घरी बोलतात सगळे लोक. आणि सगळे जे काय संस्कार आपले महाराष्ट्राचे म्हणून संस्कृती संस्कार आहेत, त्यांच्या घरात जास्ती चांगलं स्मृती मंदाना आहे, जी ऍक्च्युली सिंधी असावी. मंदाना याच्यावरनं आहे सांगलीची. अस्खलित मराठी तिच्या घरी बोलतात आणि सगळे आपल्या भारतीय संस्कृतीची जे प्रतीक म्हणायचं असेल जे काय तर ते सगळं तिच्या घरी दिसतं. आणि हे इथेच नाही, तुम्ही मिरजेला जा, तुम्ही अगदी मराठवाड्यात जा, नागपूर. तिथे माझं म्हणणं काय की मुंबईत तुम्ही मराठी विरुद्ध मराठी कार्ड खेळता आणि बाहेर ओबीसी विरुद्ध मराठा खेळता. आम्ही मुंबईमध्ये मराठी बाहेर तुम्ही ओबीसीचा चला स्पष्ट सांगा ना, बाहेर माझी प्रतिमा ओबीसीचा पक्ष कशी काय झाली किंवा केली? नाही, असं आहे, हे लेबल लावलेली आहेत दुसऱ्या पक्षांनी. मी तुम्हाला काय म्हटलं, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे 2 राष्ट्रीय पक्ष आहेत. त्या दोन्ही पक्षांचे एकंदर ब्रॉड स्केलवरती जी भूमिका असते ती सर्वसमावेशकच असायला लागते, त्यांना ठेवायला लागतं. कारण की ते कुठच्या एका प्रांताचा पक्ष नाही, जशी की शिवसेना आहे. आणि शिवसेना आता प्रांताचा पण नाही राहिली, ती मुंबईपुरती राहिली थोडक्यात म्हणजे. तर त्यामुळे तुम्ही ह्याची कंपॅरिझनच नाही करू शकत. अच्छा, काँग्रेस मला तुम्ही म्हणाल का की काँग्रेस अमराठी लोकांची पार्टी आहे? नाही म्हणू शकत. कारण की काँग्रेसनी जे कोणी मुख्यमंत्री, आपण आता प्रदेश अध्यक्ष, मुंबई अध्यक्ष गेले, आपण आता मुख्यमंत्र्यांवरती जाऊ. भारतीय जनता पार्टीनी जे नेते दिलेले होते महाराष्ट्राला, एक गोपीनाथराव होते जे उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेलेले होते, दुसरे देवेंद्र फडणवीस आहेत, दोघेही मराठी आहेत. त्यामुळे अच्छा, देवेंद्र फडणवीसांचं नाव काढलं की तुम्ही म्हणणार की ते ब्राह्मण आहेत. मुंड्यांचं नाव काढलं तर मुंडे वंजारी होते. जर का ओबीसी त्यातनं मी वंजारी आणखीन एक स्टेप पुढे जाऊन सांगतोय. तर हे जे उगीच बागुलबुळे उभे केले जातात जातीपातीचे, कारण की यांच्या मनात काळबेर असतं, खास करून तुमच्या राऊतांच्या. ऐका ना, मी आता राऊत आहे सर, मला उद्देशून बोलायचं. ऐका, मग तुमच्या पक्षाची प्रतिमा सेक्युलर आहे का हिंदुत्ववादी? आमचा पक्षाची भूमिका हिंदुत्ववादी आहे, सेक्युलर नाही, आणि हिंदुत्ववादी राहील. कारण की आमचा पक्ष सेक्युलर नाही. आमचा पक्ष हेच मानतो की
आपल्या देशातल्या सर्व लोकांचा DNA सारखा आहे. मग ते मुसलमान असतील किंवा ख्रिश्चन पण असतील, ते मूळचे सगळे हिंदू होते आणि नंतर त्यांनी धर्म भागवताने बदलला. सांगितलंय. आणि तर त्या अनुषंगाने जर का बोलायचं झालं तर आमची पक्ष हिंदुत्ववादी तर आहेच, पण हिंदूचं डेफिनेशन जे आहे ते सर्वांचा DNA एक असलेलं मोहनराव भागवतांनी जे सांगितलेलं डेफिनेशन आहे ते आमचा पक्ष मानतो. सर, संजय राऊतचा शेवटचा प्रश्न आहे, जो खरं म्हणजे संजय राऊतनी जाहीरपणे विचारायची हिंमत तो दाखवू शकणार नाही, पण माझ्या अंगात संचारलेला संजय राऊत हे विचारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता माझ्यातला संजय राऊत तुम्हाला विचारतो. अत्यंत क्रिटिकल प्रश्न आहे की शरद पवार अजितदादांबरोबर आल्यानंतर मी सांगतो तुम्हाला की ते एनडीएतून आणि महायुतीतूनच हे सामील होणार आणि ते युपीए आणि महाआघाडी सोडणार. हे नक्की नक्की, त्याच्यात काही शंका नाही, आम्हाला माहिती आहे. म्हणून तर आम्ही एवढा त्याच्याबद्दल हे करतोय, आरडाओरडा, की हे पटेल आणि यांचं कारस्थान आहे, हे अमुक आहे तमुक आहे वगैरे वगैरे. उद्या हायपोथेटिकली पण असं होऊ शकतं, कारण तुमची तयारी. उद्या समजा उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की ठीक आहे ना, शिंदेना अकोमोडेट करा, तुम्ही अजितदादांना अकोमोडेट करून शरद पवारांनाही अकोमोडेट करू शकताय, तर मग आम्हालाही अकोमोडेट करा. तर तुम्ही उद्धव ठाकरे यांना शिवसेनेसकट तुमच्या महायुतीत घेणार का नाही घेणार? नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत, अंदाज कारण की नाही अंदाज पण कारण हा प्रश्न आज ना उद्या तुमच्या समोर उभा राहणार आहे. प्युअर स्पेक्युलेटिव्ह प्रश्न आहे. नाही नाही, हा प्रश्न उभा राहणार सर तुमच्या बरोबर. नाही, उभा राहणार. मी सांगतोय तर लोक विश्वास ठेवणार नाही, ते म्हणतील अरे याच्या अंगात आलेला संजय राऊत वाटेल ते विचारतोय. नाही, हा प्रश्न जर शरद पवारांना बरोबर घेऊ शकता अजितदादांच्या निमित्ताने, तर एकनाथ शिंदेबरोबर आम्हाला पण घरा. नाही, हा प्रश्न येऊ शकतो. हायपोथेसिस, चला तुम्हाला दिलं मी, तुम्ही फडणवीसात समजा काय उत्तर देताय? नाही, मग मी फडणवीस सारखा असतो तर मी हा प्रश्न अमित शहाकडे घेऊन गेलो असतो. तुम्ही अमित शहा आहेत असं समजा, सांगा काय कराल? अमित शहानी घेतलं असतं, त्यांना घेतील, कारण की मोठ्या प्रश्नाचा निर्णय लावून टाकला तुम्ही. नाही, कारण नाही, ह्याचं सिंपल काय आहे, भारतीय जनता पार्टी ची जी भूमिका आहे ती ज्यांना कोणाला मान्य असेल, तो पक्षातला असो किंवा पक्षाबाहेरचा दुसऱ्या पक्षातला असो किंवा दुसरा पक्ष असो, ते जर का ती भूमिका मान्य करून एकत्र यायला तयार असतील तर भारतीय जनता पार्टी घेईल त्यांना बरोबर. मित्रांनो, संजय राऊतच्या रूपात आज मला वाटतं बऱ्यापैकी परफॉर्मन्स दिला तो मित्र असल्यामुळे. त्याच्या मनात ते प्रश्न मी विचारले आणि शेवटचा प्रश्न तर त्याच्या मनात आहे हे मला माहिती आहे, इतरांना माहिती नाहीये. पण त्यांना सांगा यायची इच्छा असेल तर लवकर या. धन्यवाद.